करायची ना सुरुवात? हो. मग सासूबाईंचा आशीर्वाद नाही का घ्यायचा? हो घेते. यशस्वी हो. माझे आशीर्वाद आहेतच. ये बैस, ये. सुरुवात करायची श्री गणेशाय नमः पासून. श्री गणेशाय नमः. काय लिहिले आहे? श्री गणेशाय नमः. आता गिरव बघू माझ्यासोबत. घे पेन्सिल. हा झाला श्री. श्री. हा आहे ग. ग. हा आहे न. न वर एक मात्रा ने. नमः. छान. आता तू गिरव पाहू. हो. मी निघते आता. गिरिजा वहिनी, काय गो रमे? थांबा ना जराशा. थोडे बोलावयाचे होते. तू बैस गिरवीत, मी आलेच. रागावू नका, पण एक विचारावयाचे होते. काय झाले? नाही नाही, घाबरू नका अशा. झालेले नाही काही, पण सांगू का? काय झाले असेल ह्याचा अंदाज मात्र आला आहे मला. म्हणजे कशाविषयी बोलतेस तू? कसला अंदाज आलाय तुला? वहिनी, त्या दिवशी तुम्हास कळशीचा काठ लागला होता. आजही तुमच्या कपाळावर लागलेले आहे ते पडल्यामुळे नव्हे. हे त्याच्याविषयी बोलतेस होय? त्याचे काही विशेष नाही. आपल्यात कुठलाही असा प्रश्न नको ज्याचे उत्तर देताना मला अवघडल्यासारखे होईल. वहिनी, काय म्हणताय? हे विशेष नाही तर मग काय? रमे, रमे, मी काय सांगते ते फक्त नीट ऐक. तू जरा सांभाळून. मी आज जा. बाळंबाजी, अहो आपली कालची गोष्ट अर्धवटच राहिली आहे ना. उरलेली गोष्ट सांगा की. बाबा, तू माधवाच्या सगळ्या गोष्टी जपतोयस हे चांगलंच करतोयस, पण सगळ्या गोष्टी आचरणात आणण्याचाही प्रयत्न कर. बाळंबाजी. बरं, काल आपण कुठपर्यंत आलो तो? हा, भाऊसाहेबांनी आज्ञा दिली आणि दादाचा इंग्रजी शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. पुढे काय झाले? भाऊसाहेबांच्या पुढे गोपिकाबाईंचं काही चालेना आणि माधव शाळेत जाऊ लागला. पण ही सारी गोष्ट गोपिकाबाईंनी मनास लावून घेतली आणि त्यांनी जेवण खाण सोडले. 3 दिवस त्या जेवल्या नाहीत, पण भाऊसाहेबांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. माधवाचा मात्र आपल्या आईवर फारच जीव.
काय बाळंबटजी, अशा येरझाऱ्या का घालीत आहात? भाऊसाहेब, आजचा 3रा दिवस. वहिनींनी पाण्याचा थेंबही घेतला नाही अजून. माधवाचे नाव इंग्रजी शाळेतून काढून टाका असा एकच घोषा धरलाय त्यांनी. काय हा हटवादीपणा? ते काही नाही. काही झाले तरी माधवाला आम्ही इंग्रजी शाळेमधून काढणार नाही. तिचे 13वे घालावे लागले तरी चालेल, पण माधव इंग्रजी शाळेमध्ये जाणार म्हणजे जाणारच. पण भाऊसाहेब, ज्या माधवासाठी तुमचा हा सारा खटाटोप चालू आहे त्याने आज सकाळपासून उपवास धरला आहे. त्याचा त्याच्या आईवर किती जीव आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना? असे म्हणजे माय लेकांनी मिळून आम्हास धडा शिकवण्याचे ठरवलेले आहे. त्यास एवढे सुद्धा कळत नाही का की हे सर्व माधवाच्या भल्यासाठीच चाललेले आहे? मला वाटते भाऊसाहेब, तुम्ही हटून बसलेले आणि वहिनी हटून बसलेल्या, अशा वेळी सारे काही बिघडूनच जाईल आणि नुकसान मात्र माधवाचेच होईल. मग अशा परिस्थितीमध्ये काय करावयाचे असे म्हणताय? तुम्ही तुमचा हट्टीपणा सोडून आरडाओरडा न करता 4 समजुतीच्या गोष्टी जर वहिनींना प्रेमाने सांगितलं तर तेवढ्याने होईल म्हणता? ठीक आहे बाळंबटी, तुम्ही जाणता मी काही हटवादी नाही. मी सुद्धा प्रेमळ माणूसच आहे. प्रेमाने समजावून बघतो. असू दे असू दे. उठायला अंगात ताकद तरी आहे का? तुम्ही आणि तुमच्या लाडक्या लेकानी 3 दिवस उपवास धरलेला आहे आणि आम्ही आपले 4 वेळेस अन्न झोडतो आहोत. आमच्या मनाला बरे तरी वाटेल का हो? मला एक सांगा, आपल्या माधवाचे भले व्हावे असेच वाटते ना तुम्हास? खूप काळजी वाटते हो त्याची. हीच काळजी आयुष्यभर वाटायला लागू नये म्हणूनच इंग्रजी शाळेमध्ये धाडण्यासाठी धडपड करीत आहोत आम्ही. मला एक सांगा, आमच्या काळामध्ये जे काही शिक्षण होते ते शिक्षण आम्ही घेतले म्हणूनच आज आम्ही उत्तम प्रकारे कमावित आहोत. सगळ्या कुटुंबाचे उदरभरण करीत आहोत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हातावरही काही ठेवत आहोत. पुण्यपत्रात पाडून घेत आहोत. हे सगळे कशामुळे? शिक्षण घेतले म्हणूनच ना. तेव्हा असा अट्टहास आपण करू नये. शिक्षणाने कुठलाही विटाळ होत नाही. या जुन्या कल्पनांना तिलांजली द्या. आता काळ बदललाय. आता मुले इंग्रजीमध्ये शिकली तरच ती मोठी होती, चांगल्या पदावरती आरूढ होती. त्या कीर्तनांची मुले बघा शाळेत जातात की नाही? जातात ना. मग कशी चुटपुटीत आहेत. पटते ना तुम्हास? आणि आपले संस्कार इतके तकलादू आहेत का हो की इंग्रजी विद्या घेतल्यामुळे ते लगेच मुले आपल्यापासून दुरावतील? नाही ना. या हे डोक्यातनं सगळे काढून टाका आणि मी छानपैकी गोड घास भरवतो तुम्हास. अहो काय अहो, नवरा आहे मी तुमचा. घास भरवला तर त्यात काय झाले? घ्या. नंतर माधवा सुद्धा घेऊन येतो. घ्या हो, कोणी बघत नाहीये. माधवास घेऊन येतो. मायलेकांनी बसून जेवा. बरे. घे माधवा, घे. इंग्रजीचे शिक्षण घे. खूप
मोठा हो, खूप मोठा. पण पण आपल्या मातीला विसरू नकोस हं? आणि खरोखरच बाबा, माधवाने इंग्रजी विद्येत अभूतपूर्व प्रावीण्य मिळवून चांगलेच नाव कमावले आहे. पण त्याचे पाय मात्र अजूनही मायभूमीच्या मातीतच रोवले आहेत असेच म्हणावेच हवे. गोपिकाबाईंना वाटले तसा तो इंग्रजी विद्या शिकून भ्रष्ट झाला नाहीच, उलट त्या विद्येचा उपयोग आपल्या लोकांच्या हितासाठीच तो करीत आहे. हे बघ, मी काय सांगते ते फक्त नीट ऐक. तू जरा सांभाळून. रमाबाई, रमाबाई, घ्या आणि आम्हाला जरा पाणी द्या. हो रमाबाई, काय हे पाणी मागितले आम्ही तुम्हाला. अगो बाई, काय माझे चित्त तरी. मोरेश्वरांचे भाकीत यांच्या मनातून काही जात नाही. फारच दडपण घेतले आहे. काहीतरी करावे लागेल. रमाबाई, काय झाले? कसले एवढे काहूर माजले आहे मनात? सांगा बरे. आपल्या शेजारच्या गिरिजाबाईंनी आहेत ना, त्या मला म्हणाल्या की तू जरा सांभाळून. आणि बोलता बोलता त्यांचे यजमान आले तसे अचानक बोलावयाच्याच थांबल्या. का बरे मला असे सांभाळून राहा म्हणून सांगत असतील त्या? हे त्यांनाच ठाऊक. परंतु रमाबाई, आम्हाच असे वाटते, बयोच्या लग्नानंतर मोरेश्वर मंडळी येथून गेली आणि आपणही तडकाफडकी पुण्यास निघून गेलो. बयो विवाहामुळे खवळलेल्या सनातन्यांस आपला राग कोणावरही काढता आला नसावा. त्यामुळे त्या सांभाळून राहा असे म्हणाले असतील. आणि पुनर्विवाहाची बातमी त्यांना सविस्तर कळली असणारच. हो, असेच असेल. किंवा कदाचित असेही असेल, त्यांचे यजमान सनातनी असतील आणि आपली बायको कोणाशी तरी गप्पाष्टके करीत बसली आहे हे त्यांस आवडले नसेल, म्हणून त्या बोलायच्या थांबल्या असतील. रमाबाई, ते भविष्य आणि त्या पाठोपाठ आलेली भीती तुम्ही धरून बसला आहात. त्यामुळे असो, आपण असे करूया. आबा. काय दादा, बाहेर कोंडीबा आहे का? हो आहे. काही काम सांगावायचं आहे का? होय, त्यास म्हणावे बग्गी जोड. तू रमा वहिनीस घेऊन जा, जरा जमनागिरीपर्यंत फेरफटका मारून या. बरे, जा. रमाबाई, मोकळ्या हवेवर गेलात म्हणजे मनास प्रसन्न वाटेल. शंका कुशंका गळून पडतील. कसे? काही खरेदी करावयाची असेल तर तीही करा. आपणही आला असतात तर फार बरे झाले असते. आवडले असते आम्हासही. परंतु बरीच कामे पेंडिंग आहेत. त्यांस प्राधान्य देणे महत्वाचे आहे. तुम्ही या जाऊ.
रमे, वहिनी, गिरिजा बहिणी, का हो अशा सतत दडपणाखाली असता? रमे, तुला महत्वाचे जरा सांगायचंय. काय? आम्ही आज पुण्यात जात आहोत. म्हणजे ते सोडून इतर सारे. पण असा एकाएकी कसा झाला बेत? काही लग्न मुंजा वगैरे समारंभ आहे का? आमच्याकडे कारण लागत नाही की बेत लागत नाही. मनात आले की पुरे. साहेब योजतील ते कारण आणि बांधतील ते तोरण, अशी आमची स्थिती. आजपर्यंत तुला लहान समजून स्पष्ट काही सांगितले नाही, पण माझीच मुलगी मानते तुला, म्हणून सांगते. आणि आता तर आम्ही जात आहोत, म्हणजे सांगावयासच हवे. कसे सांगू रमे? तिकडची नजर चांगली नाही.